मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की बेडरूममधील काही खास टेक्निक्स किंवा पोझिशन्स वापरून तुम्ही तुमच्या पार्टनरला पूर्णपणे संतुष्ट करू शकता? जर तुमचं उत्तर हो असेल, तर थांबा, तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. आज मी तुम्हाला एक असं सिक्रेट सांगणार आहे, जे कोणत्याही टेक्निकपेक्षा 1000 पटीने जास्त प्रभावी आहे. बहुतांश पुरुषांना हे माहीतच नसतं की खऱ्या अर्थाने स्त्रीला परमोच्च आनंद कसा मिळतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत ज्या तुमच्या नात्याला आणि इंटिमसीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या स्त्री पार्टनरला खऱ्या अर्थाने संतुष्ट करायचे असेल किंवा तिला तिच्या आयुष्यातील सर्वोच्च सुख द्यायचे असेल, तर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची सिक्रेट गोष्ट समजून घ्यावी लागेल. स्त्रीला खरा आनंद देण्याचे सर्वात मोठे रहस्य कोणतीही टेक्निक नसून ती तुमच्यासोबत स्टार स्टार किती सुरक्षित महसूस करते स्टार स्टार हे आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीला आनंदाच्या सागरात पूर्णपणे बुडायचे असते, तेव्हा तिच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते सुरक्षितता. तुम्ही जगातल्या सर्वोत्तम पॉर्न स्टार्सना समोर उभं केलं, तरी जोपर्यंत ती स्त्री सुरक्षितेची भावना अनुभवत नाही, तोपर्यंत ती कधीही पूर्णपणे समाधान मिळवू शकणार नाही. म्हणूनच तुमच्या पार्टनरला तुमच्यासोबत सुरक्षित वाटणे खूप गरजेचे आहे. हे कसे साध्य करायचे, यासाठी मी आज तुम्हाला 16 अत्यंत महत्त्वाचे मार्ग सांगणार आहे. हे मार्ग समजून घेतले तर तुम्ही तिला आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव देऊ शकाल. 1. तुमची नर्व्हस सिस्टीम शांत ठेवणे. स्त्रियांची अंतर्ज्ञान क्षमता खूप तीक्ष्ण असते. तुम्ही काहीही न बोलता त्या तुमचे हेतू आणि मनस्थिती ओळखू शकतात. जर तुम्ही आतून घाबरलेले किंवा तणावात असाल, तर त्यांना ते जाणवते. अशा स्थितीत त्या स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे सर्वात आधी तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःला शांत ठेवा. तुम्ही शांत असाल तर तुमच्या अस्तित्वाने त्यांनाही सुरक्षित आणि रिलॅक्स वाटते. 2. स्वतःच्या निर्णयांबद्दल स्पष्टता. स्त्रियांना असे पुरुष आवडतात ज्यांना आयुष्यात काय हवे आहे याची स्पष्टता असते आणि ते मिळवण्यासाठी जे मागेपुढे पाहत नाहीत. याचा अर्थ हुकूमशहा बनणे असा नाही, तर स्वतःचे निर्णय ठामपणे घेणे. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने वावरता, तेव्हा तिला नैसर्गिकरित्या सुरक्षित वाटते. तिला खात्री असते की ती योग्य आणि सुरक्षित हातात आहे. 3. तुमचे हेतू स्पष्ट ठेवणे. तुम्हाला या नात्यातून काय हवे आहे? फक्त कॅज्युअल संबंध की दीर्घकालीन कमिटमेंट? जे काही असेल ते स्पष्ट ठेवा आणि शक्य तितक्या लवकर पार्टनरसोबत शेअर करा. जेव्हा दोघांच्याही अपेक्षा एकसारख्या असतात, तेव्हा गैरसमज आणि शंका दूर होतात. या स्पष्टतेमुळे तिला सुरक्षित वाटते, कारण तिला नेमके माहीत असते की ती कोणत्या परिस्थितीत आहे. 4. भावनिकदृष्ट्या पारदर्शक राहणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पार्टनरने तुमच्यासमोर खरे, रिअल राहावे, तर तुम्हालाही तुमचा खरा चेहरा, तुमच्या खऱ्या भावना तिच्यासमोर मांडाव्या लागतील. स्वतःला व्यक्त करणे हा कमकुवतपणा नसून ती तुमची ताकद आहे. यामुळे तिला कळते की तुमचा तिच्यावर विश्वास आहे आणि ती देखील कोणत्याही भीती किंवा जजमेंटशिवाय स्वतःला व्यक्त करू शकते. 5. तिचे रक्षण करणे. याचा अर्थ फक्त शारीरिक रक्षण नव्हे, तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे. रस्त्यावरून चालताना तिला सुरक्षित बाजूला घेणे, दारे उघडणे किंवा कोणी गैरवर्तन केल्यास तिच्यासाठी ठामपणे उभे राहणे. मित्र किंवा कुटुंबाकडून तिला काही त्रास झाल्यास तिची बाजू घेणे. यामुळे तुमचा तिच्यावरील विश्वास दृढ होतो. 6. बेडरूममध्ये मोकळेपणाचे वातावरण तयार करणे. बेडरूममध्ये असे वातावरण तयार करा जिथे ती मुक्तपणे व्यक्त होऊ शकेल. तिला तिचा आनंद आवाजातून किंवा भावनांमधून व्यक्त करण्यासाठी पूर्ण सुरक्षित वाटले पाहिजे. स्त्रियांचा आवाज आणि त्यांचा आनंद यांचा खूप खोल संबंध असतो. जेव्हा त्या आपला आवाज दाबून न ठेवता नैसर्गिकरित्या व्यक्त होतात, तेव्हा त्यांना परमोच्च आनंदाचा सखोल अनुभव घेता येतो. 7. लैंगिकतेव्यतिरिक्त स्पर्श. प्रत्येक स्पर्श हा शारीरिक संबंधांसाठीच असावा असे नाही. तिला अचानक प्रेमाने मिठी मारणे, तिचा हात हातात घेणे किंवा कपाळावर चुंबन घेणे यामुळे तिला मानसिक सुरक्षितता मिळते. 8. संमती आणि मर्यादांचा आदर करणे. सुरक्षितेचा सर्वात मोठा पाया म्हणजे संमती. जर तिने एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटले, तर त्याचा आदर करा. जेव्हा तिला समजते की तिच्या शरीरावर तिचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्याचा आदर करता, तेव्हा ती तुमच्यासोबत सर्वाधिक सुरक्षित अनुभवते. 9. पूर्वसंभोग बेडरूमच्या बाहेरूनच सुरू होतो.
स्टार स्टार खरा आनंद फक्त बेडरूममध्ये सुरू होत नाही. दिवसभरात तिला घरातील कामात मदत करणे, तिचे कौतुक करणे आणि तिला मानसिक ताणातून मुक्त करणे हा देखील फोरप्लेचाच एक भाग आहे. 10. वर्तमान क्षणात जगणे. जेव्हा तुम्ही तिच्यासोबत असता तेव्हा तुमचा मोबाईल बाजूला ठेवा आणि तुमचे संपूर्ण लक्ष तिच्यावर केंद्रित करा. तुमचे पूर्ण लक्ष तिला जाणून देते की ती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. 11. संवादातील पारदर्शकता आणि उत्तम श्रोता बनणे. ती जेव्हा काही सांगत असते तेव्हा फक्त उत्तर देण्यासाठी ऐकू नका, तर तिला समजून घेण्यासाठी ऐका. ज्या स्त्रियांना त्यांचे पुरुष लक्ष देऊन ऐकतात त्यांना त्या नात्यात भावनिक सुरक्षितता मिळते. 12. शरीराचे कौतुक करणे. अनेक स्त्रियांना स्वतःच्या शरीराबाबत असुरक्षितता असते. अशा वेळी तिच्या शरीराचा आदर करा आणि ती किती सुंदर आहे हे तिला वेळोवेळी सांगा. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढतो. 13. इतरांशी तुलना टाळणे. कधीही तुमची पार्टनरची तुलना इतर स्त्रियांशी किंवा तुमच्या जुन्या पार्टनरशी करू नका. तिला हे जाणू द्या की ती जशी आहे तशीच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. 14. कठीण काळात खंबीर साथ देणे. जेव्हा ती मानसिक ताणातून जात असेल तेव्हा तिला सल्ल्यापेक्षा तुमच्या आधाराची गरज असते. काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे ही एकच भावना तिला जगातील सर्वात मोठी सुरक्षितता देते. 15. स्वतःची वैयक्तिक स्वच्छता राखणे. शारीरिक जवळीक साधताना पुरुषांची स्वच्छता खूप महत्त्वाची असते. चांगला सुगंध आणि शरीराची निगा राखल्याने ती तुमच्याजवळ येण्यास अधिक आरामदायक फील करते. 16. आफ्टर केअरला महत्त्व देणे. शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर लगेच पाठ फिरवून झोपू नका. त्यानंतरचे काही क्षण तिला मिठीत घेणे, तिच्याशी प्रेमाने बोलणे आफ्टर केअर अत्यंत आवश्यक असते. यामुळे ती स्वतःला अधिक सन्मानित आणि सुरक्षित समजते. तर मित्रांनो, जेव्हा सुरक्षितता, भावनिक पारदर्शकता आणि स्पष्ट हेतू हे सर्व एकत्र येतात, तेव्हा मिळणारा अनुभव हा खरोखरच पुढच्या पातळीचा असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला स्टार स्टार लाईक स्टार स्टार करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की स्टार स्टार शेअर स्टार करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला स्टार स्टार सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.